Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying maths and science with me. नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स, आणि सायन्स मधला एक फ्रेश 7th स्टँडर्डचा लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्याचं नाव आहे एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. या एलिमेंट अँड कंपाऊंड मिक्सचर मधले आपण खूप सारे कन्सेप्ट ह्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये क्लिअर केले. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या डीएस डिजिटलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, तुमच्या समोर आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट सगळ्यात पहिले सायंटिस्टने दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले. येस, फर्स्ट वन इज मेटल अँड अनदर वन इज नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना मेटल आणि नॉन मेटल नक्की काय आहे, त्याच्यामधले डिफरन्स काय आहे ओळखताच येत नाही. की समोर आपल्याला समजा एखादा पदार्थ दिला, सोडियम दिला किंवा ब्रोमीन दिला किंवा मर्क्युरी दिला किंवा कुठला, मग हा मेटल आहे की नॉन मेटल हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळखता येत नाही. पण आज तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि एक्झाम मध्ये, कुठल्याही एक्झाम मध्ये, 7वी ला 8वी 9वी 10वी कुठल्याही स्कूल एक्झाम मध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मेटल आणि नॉन मेटलचा डिफरन्स हा 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हमखास विचारला जात असतो. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि हा डिफरन्स नक्की काय आहे आपण आता छानपैकी समजून घेऊया. सो सगळ्यांनी छानपैकी नीट लक्ष द्यायचं आहे. वी हॅव टू सी द फर्स्ट डिफरन्स. काय डिफरन्स लिहिणार आहे? मेटल्स हॅव लस्टर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर हे खूप सारे मेटल्स आहेत की जे लस्टर म्हणजे सगळ्यांना माहिती चकाकतात. तुमच्या घरामध्ये भांडे असतील, ते भांडे चमकत असतात, तांब्याचे भांडे असतील. सो किंवा तुमची मम्मी गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालत असेल, चांदीचे काही दागिने घालत असेल तर ते चमकतात. म्हणजे एक पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे मेटल्स हॅव लस्टर. नॉन मेटल मध्ये फक्त तुम्हाला काय शब्द ऍड करायचा आहे? डू नॉट हॅव लस्टर. तुमचे जे नॉन मेटल्स आहे ते चमकत नाही, चकाकी नसते. धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. दिस इज युअर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. आणि एवढं मोठं लर्न करण्याची गरज नाही. मेटल्स हॅव लस्टर, फक्त इकडे काय टाकायचं? डू नॉट हॅव लस्टर. नेक्स्ट वन, मेटल्स आर मॅलिएबल. नाउ व्हॉट इज मीन बाय मॅलिएबल? आता बरेच विद्यार्थी मॅलिएबल आणि डक्टाइल या शब्दामध्ये खूप सारं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. मग मॅलिएबल, सो that is the properties of metal by which we can beat it to form the thin sheet is called as the malleability. ओके, म्हणजे आपण तुम्ही 6th स्टँडर्डला पण शिकले आहे मेटलचे असे गुणधर्म की ज्याच्यामुळे आपण ते ठोकून त्याच्यापासून पत्रे तयार करू शकतो. बघा, घराला पत्रे लावलेले असतात, शेडला पत्रे लावलेले असतात. ते पत्रे कशामुळे तयार होतात? तर तुमची जी मेटलची मॅलिएबिलिटी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे ते पत्रे आपण तयार करू शकतो. दॅट्स व्हाय मेटल्स आर मॅलिएबल. नॉन मेटल डू नॉट मॅलिएबल. ते दाखवत नाही, मॅलिएबिलिटी दाखवत नाही, म्हणजे त्याच्यापासून आपण पातळ पत्रे तयार करू शकत नाही. बघा, सोन्याचा पण एकदम पातळ पत्रा सुद्धा तयार करतो, एकदम बारीक पत्रा. सो आय थिंक तुम्हाला मॅलिएबल काय आहे समजलं. पत्रे तयार करणे, एवढं साधं सोपं लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट वन, सो व्हॉट इज डक्टाइल? डक्टाइल मीन्स म्हणजे काय करत असतो आपण? त्या धातूपासून काय करू शकतो? तार काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, सोन्याची बघा कानामध्ये आपले असते, रिंग असते, किंवा लहान बाळाच्या कानामध्ये जी बाळी असते, छोटीशी तार, त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक सोन्याची तार तयार करू शकतो. सिल्वर आहे, तुमच्या ज्या आपल्या सगळ्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या वायर आहेत त्या पण तारी आहेत. ह्या तारी कॉपरच्या वायर आहे, ॲल्युमिनियमच्या वायर आहे, किंवा आयर्नच्या सुद्धा वायर्स असतात. मग ह्या तारी आपण का तयार करू शकतो? ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ डक्टिलिटी. सो मेटल्स आर डक्टाइल, नॉन मेटल्स डू नॉट डक्टाइल. सो आय थिंक तुम्हाला पहिले 3 कॅरेक्टर्स तुम्ही इझिली 4 मार्क्स मिळवू शकतात. दे मेटल्स हॅव लस्टर, दे डू नॉट हॅव लस्टर. दे आर मॅलिएबल, दे डू नॉट मॅलिएबल. दे मेटल्स आर डक्टाइल, दे आर नॉट डक्टाइल. नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा, तुमचं डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल आहे, तुमची मम्मी स्वयंपाक करते, कढईमध्ये भाजी करत असते. का? तर कारण ती जी कढई आहे मेटल्सची बनलेली असते, त्याच्यामधून इझिली हीट पास होते. किंवा तव्यावरती पोळ्या करत असते, मग त्या तव्यामधून सुद्धा हीट पास होते. म्हणजे ते काय आहे? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा एक्झाम्पल बघा, तुमच्या कॉपरच्या तार आहे, तुमच्या ॲल्युमिनियमच्या तार आहे, या सगळ्यांमधून इझिली इलेक्ट्रिसिटी पास होते. दॅट्स व्हाय मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट वन, मेटल्स यांचं काय लिहायचं? फक्त गुडचा जो अपोजिट वर्ड आहे हा गुड आहे. इथे काय लिहिणार तुम्ही? फक्त बॅड लिहिणार आहे. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. दिस इज युअर 4 डिफरन्स. ॲट नॉर्मल टेम्परेचर मेटल्स आर इन अ सॉलिड स्टेट. बघा, तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला बघा, गोल्ड आहे, सिल्वर आहे, तुमचं आयर्न आहे, कॉपर आहे, झिंक आहे, हे सगळे मेटल काय आहे? सॉलिड स्टेट मध्ये आहे.
कुठल्या स्थायू अवस्थेमध्ये आहे. पण एकच असा, मग तुम्हाला हा प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला जातो, एक्सेप्ट मर्क्युरी. तुमचा फक्त जो मर्क्युरी आहे तो नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड स्टेट मध्ये नसतो, तो मेटल असून सुद्धा तो काय असतो, लिक्विड स्टेट मध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थर्मामीटर मध्ये आपल्याला मर्क्युरी बघायला मिळत असतो, लिक्विड सिल्वर कलरचा असतो, आपण हातामध्ये सुद्धा घेऊ शकतो. सो हा मर्क्युरी काय असतो, एक्सेप्शनल केस आहे. बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक्सेप्शन असतं. तसं या मेटल्सच्या सगळ्या ग्रुपमध्ये मर्क्युरी काय आहे, एक्सेप्शनल आहे. त्या पद्धतीने ऍट नॉर्मल टेम्परेचर नॉन मेटल्स आर इन अ सॉलिड अँड गॅसेस स्टेट. ते काय असतात, सॉलिड आणि गॅसेस स्टेट मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन, हे सगळे गॅसेस आहे. हे कुठले आहे, गॅसेस स्टेट मध्ये नॉन मेटल्स आहे. आणि सॉलिड सगळ्यांना माहिती आहे सल्फर आहे, तुमचा फॉस्फरस, हे काय असतात, नॉर्मल टेम्परेचरला तुमचे हे नॉन मेटल्स सॉलिड स्टेट मध्ये असतात. पण याला सुद्धा एक एक्सेप्शन आहे, येस, दॅट इज ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन जो नॉन मेटल आहे तो नॉर्मल टेम्परेचरला काय असतो, लिक्विड स्टेट मध्ये असतो. बाकीचे नॉन मेटल हे सॉलिड आणि गॅसेस स्टेट मध्ये असतात, पण तुमचा जो ब्रोमीन आहे तो वॉटर म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये असतो. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण हे 5 डिफरन्स क्लिअर केलेले आहे. नेक्स्ट डिफरन्स आपल्याला बघायचा आहे, मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. म्हणजे बघा मेटल्स जे असतात तुमचे, लोखंड किती जड असतं, कॉपर किती जड असतं, किंवा खूप जड असतात, त्यांची डेन्सिटी काय असते, हाय. किंवा पाण्यामध्ये टाकलं तुम्ही, एक लोखंडाचा तुकडा टाकला किंवा आणि सल्फरची पावडर टाकली तर काय होणार आहे, सल्फरची पावडर पाण्यावरती तरंगेल. तर मेटलची जी डेन्सिटी आहे इन शॉर्ट काय, हाय असते, म्हणून ते पाण्यामध्ये बुडत असतात. तसं नॉन मेटल काय आहे, त्यांची डेन्सिटी लो असते, दे हॅव्हिंग द लो डेन्सिटी, त्यांची घनता कमी असते, म्हणून ते काय असतात, तरंगत असतात हवेमध्ये. ऑक्सिजन आहे तुमचा, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, हे सगळे गॅसेस काय होत असतात, हवेमध्ये तरंगत असतात, बिकॉज दे हॅव्हिंग द low density. Now we have to see the last difference. So student, what is the last difference? That is for example, आपल्याला लिहायचे खूप सारे एक्झाम्पल्स मेटल्स आणि नॉन मेटलचे. तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, खूप सारे लिहू शकता तुम्ही. झिंक आहे, त्यानंतर बरेच मेटल्सचे तुम्ही एक्झाम्पल इथे लिहू शकता. तुम्हाला जे जे आठवतील ते मेटल्स मध्ये एक्झाम्पल लिहून टाकायचे आणि लास्ट मध्ये नॉन मेटलचे लिहिताना तुम्ही काय करायचे, सगळे गॅसेस, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, हायड्रोजन, हे सगळे गॅसेस मध्ये 2-3 लिहून टाकायचे. एखाद्याला वाटलं कार्बन डायऑक्साइड लिहायचं, कार्बन डायऑक्साइड सुद्धा लिहू शकता. त्यानंतर सॉलिड स्टेट मध्ये तुमचे सल्फर आहे, तुमचा फॉस्फरस आहे, हे सगळे आहे नॉन मेटल. सो अशा पद्धतीने मेटल आणि नॉन मेटलचा तुम्हाला कधीही डिफरन्स आला तर हा डिफरन्स तुम्ही लिहू शकतात आणि भरपूर मार्क्स मिळवू शकतात. आता तुम्ही याच्यातला एक स्क्रीनशॉट घ्या, बघूया आपण आपला नेक्स्ट टॉपिक. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सला या सायंटिस्टने फर्स्ट ऑफ ऑल 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं, की जो आपण डिफरन्स याच्या अगोदर क्लिअर केला. तर कुठल्या 2 कॅटेगरीज, मेटल्स, दिस द फर्स्ट कॅटेगरी इज मेटल अँड अनदर कॅटेगरी इज नॉन मेटल. या 2 कॅटेगरीमध्ये पहिले डिवाइड केलं, पण काही सायंटिस्टला काही असे एलिमेंट्स सापडले की जे बोथ दे शोज द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल. त्यांनी मेटलच्या आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी शो केलं. त्यांनी नाव दिलं मेटलॉइड. मेटलॉइड हे नाव दिलं. नाव व्हॉट इज मेटलॉइड, जर तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये किंवा कुठल्या स्कूल एक्झाम मध्ये प्रश्न आला, मेटलॉइड म्हणजे काय, असे इलेमेंट्स की जे मेटलचे पण गुणधर्म शो करतात आणि नॉन मेटलचे पण शो करतात. म्हणजे थोडेसे डक्टाइल आहे, थोडेसे नॉन डक्टाइल नाहीये, थोडेसे गुड कंडक्टर आहे, थोडेसे बॅड कंडक्टर आहे, थोडी म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टी आपण मागच्या याच्यामध्ये डिफरन्स मध्ये क्लिअर केल्या त्या प्रॉपर्टी हाफ दाखवतात. आपण म्हणतो ना हे पण अर्ध आणि हे पण अर्ध, मग त्या पद्धतीने हे जे मेटलॉइड आहे अर्ध्या प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतात आणि अर्ध्या नॉन मेटलच्या. मग मेटलॉइडची डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता तिथे. सो स्टुडंट, हिअर इज द डेफिनेशन ऑफ मेटलॉइड. पण ह्या मेटलॉइडचे जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले परीक्षेमध्ये, कारण मेटल नॉन मेटलचे तर आपल्याला खूप सारे एक्झाम्पल माहिती आहे, पण मेटलॉइड आहे तुमचं सिलिकॉन. सिलिकॉन म्हणजे काय म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये त्याला वाळू म्हणत असतो. हे जे सिलिकॉन आहे ते तुमचं मेटलॉइड आहे. त्यानंतर तुम्ही जर ऐकलं असेल आर्सेनिक, आर्सेनिक हा जो इलेमेंट आहे तो पण काय आहे, मेटलॉइड. म्हणजे अर्ध्या मेटलच्या प्रॉपर्टी शो करतो आणि अर्ध्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टी. त्यानंतर पुढे आहे सेलेनियम. सेलेनियम हा पण एक इलेमेंट आहे की जो अर्ध्या मेटलच्या आणि अर्ध्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टी शो करत असतो. सो आय थिंक मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड काय आहे, इलेमेंट्स कुठल्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं, हे सगळं आज तुमचं क्लिअर झालं असेल. अशाच इंटरेस्टिंग लेक्चरसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.